मॅक्सिमम विद्यार्थ्यांचा प्रश्न हा असतो की सर आम्ही कोणत्या सिक्वेन्सनं क्वेश्चन मॅथ्सच्या पेपरमध्ये सॉल्व्ह केला पाहिजे. तर मी तुम्हाला प्रेफर करायला सांगेल सेक्शन ए फर्स्ट सॉल्व्ह करा, नंतर बी सॉल्व्ह करा, नंतर डी सॉल्व्ह करा आणि सगळ्यात लास्टला सी सॉल्व्ह करा. आता ए सेक्शन हा फर्स्ट पेज वरतीच का सॉल्व्ह करायचा त्याचं कारण सांगतो. मॅक्सिमम विद्यार्थी काय करतात, ज्यांना असं वाटतं की मला 90 अबव्ह मार्क्स जाऊ शकतात आउट ऑफ 100, परंतु त्यांनी काय केलेलं असतं, सेक्शन डी जर लास्ट पेज वरती सॉल्व्ह केला, सेक्शन बी ज्यावेळेस मी पेपर चेक करत असतो, पेपर चेक करताना सेक्शन बी मध्ये 16 आउट ऑफ 16 मार्क पडलेले दिसतात. सेक्शन सी चेक करायला गेल्यावरती मॅक्सिमम तुमचे क्वेश्चन सगळे बरोबर येत आहेत. ज्यावेळेस माझ्या ब्रेनला सांगितलं जातं त्यावेळेस मला लक्षात येतं की हा पेपर मॉडरेटेड करत चेकिंगला जाऊ शकतो, कारण हा स्टुडंटला कदाचित आउट ऑफ मार्क पडण्याचे चान्सेस आहेत. त्यावेळेस तो काय करतो, सेक्शन सी आणि डी मधले क्वेश्चन राहिलेले असतील तो एकदम स्ट्रिक्टली चेक करतो. जिथं सिलिंग मिस्टेक छोटे छोटे प्लस मायनस मध्ये एखादी लाईन लिहायची राहिली असेल तरी मुद्दामून एक एक मार्क कट करण्याचा प्रयत्न करतो. आणि सगळ्यात लास्टला ज्यावेळेस सेक्शन ए चे एमसीक्यू चेक करायला जातो त्यावेळेस त्याला कळतं की अरे 8 मधले 4 एमसीक्यू या मुलाची तर चुकलेत. मग हे जर पहिल्या पेज वरतीच त्याला कळालं असतं तर जे सेक्शन सी आणि डी मध्ये मुद्दामून त्याने एक एक मार्क कट केलाय तर तो मार्क कट केला जाणार नाहीये. म्हणून सेक्शन ए हा फर्स्ट पेज वरती सॉल्व्ह करा.